जिजू नको ना, सोडा ना मला. ताई घरी नसताना जिजूने तर उचलून बेडरूममध्ये नेले आणि पार रात्रभर त्यांनी. आता जिजूने बाबूरावला आत कशी तरी ती रात्र काढली आणि सकाळीच जिजू झोपेत असताना निघून आली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रीतीचं कॉलेज पूर्ण झालं होतं. ती आता घरी शिवणकाम करायची. तिचे आईवडील शेतात काम करायचे आणि प्रीती घरी शिवणकाम करायची. तिची मोठी बहीण एका चांगल्या घरी दिली होती. तिच्या घरी खूप चांगलं होतं. आता प्रीतीचं पण अशाच चांगल्या घरी लग्न व्हावं अशी इच्छा तिच्या आईवडिलांची होती. पण प्रीतीला आत्ताच काही लग्न करायचं नव्हतं. तिला अगोदर काहीतरी बनायचं होतं. एका संध्याकाळी प्रीती तिचं काम करत असताना तिला तिच्या जिजूचा फोन आला. प्रीती तिच्या जिजूला म्हणाली, बोला जिजू, खूप दिवसांनी आठवण काढली. प्रीतीचे जिजू म्हणाले, प्रीती उद्या सकाळच्या बसने तू आमच्या घरी ये. प्रीती म्हणाली, काय झालं जिजू? प्रीतीचे जिजू म्हणाले, प्रीती तुझ्या ताईची तब्येत खूप बिघडली आहे. प्रीती दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या ताईच्या घरी गेली. घरी गेल्यावर तिला कळालं की तिची ताई तर यात्रेला गेली होती. प्रीती तिच्या जिजूला म्हणाली, जिजू ताई तर यात्रेला गेली, मग तुम्ही खोटं का बोलला माझ्यासोबत? जिजू म्हणाले, तुझी ताई 3-4 दिवसासाठी गेली आहे यात्रेला. मग मी घरी एकटाच आहे. मला कसं करमलं असतं एकट्याला. ताई यात्रेला गेली होती 3 दिवसासाठी. घरी प्रीतीचे जिजू एकटेच असल्याने त्यांनी प्रीतीला खोटं बोलून बोलवलं होतं. कारण प्रीती तशी आलीच नसती. तिची ताई घरी नसताना तिला माहिती होतं तिचे जिजू तर खूपच. रात्री प्रीती एकटीच तिच्या जिजूसोबत होती. आता तिच्या जिजूने तिचा फायदा घ्यायचं ठरवलं. रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि जिजूने प्रीतीला नको तिथे. प्रीती तिच्या जिजूला म्हणाली, जिजू नको ना, सोडा ना. जिजूने तर प्रीतीला सोडलं नाही. प्रीतीला उचलून त्यांनी बेडरूममध्ये नेलं आणि पार रात्रभर प्रीतीसोबत. आता जिजूने बाबूरावला आत. प्रीतीने ती रात्र कशी तरी काढली होती. सकाळी जिजू झोपेतच होते तेव्हा प्रीती तिच्या घरी निघून आली. नंतर जिजूने बघितलं तर प्रीती कुठे दिसेना. त्यांनी फोन केल्यावर कळालं की प्रीती तिच्या घरी गेली होती. त्यानंतर प्रीती कधीच तिची ताई घरी नसताना जिजूच्या घरी गेली नव्हती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.